मी कुठल्याही फंक्शनमध्ये गेली ना, तर लोकांचा एकच क्वेश्चन असतो, "तू केसांना काय लावतेस व तुझे केस इतकं सुंदर कसं काय व ते इतके लांब कसं काय?" तर मी रेग्युलर जी रेसिपी यूज करते ना, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील, पातळ झाले असतील, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याने खूप जास्त इफेक्ट पडतो. त्यासाठी ना, जे आवळे असतात ना, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं व त्याला कोरडं पुसून घ्यायचं व त्याला एका किसणीने ना किसून घ्यायचं. जितके तुम्हाला आवळे असतील ना, तितके किसून घ्यायचे. आवळ्याचे खूप असे पदार्थ असतात जे आपण बनवून खाऊ शकतो. जितके आवळ्याचे पदार्थ खाल ना, तेवढं केसांसाठी उपयुक्त असतात. त्यानंतर किसून झालं ना आवळ्यांना, तर जे हे लास्टला उरतं ना, याचं पण आहे ना, याला पाण्यात उकळून घ्यायचं आणि ते पाणी ना केसांना जेव्हा धुतो ना, तेव्हा यूज करायचं. त्यानंतर जे केस आहे ना, त्याला मी ना एकदम लांब लांब पसरवून दिलं, मोकळं मोकळं उन्हात. 3 या 4 दिवस छान मोकळं ठेवून द्यायचं, त्याला वाळत घालायचं. पेपरवर जरी टाकलं तरी चालेल. माझ्याकडे बारीक ओढणी होती, मी त्याच्यावर वाळत घातलं. 3 दिवसानंतर बघू शकता खूप छान कोरडं झालं होतं. त्यानंतर आहे ना, त्याला मिक्सर च्या भांड्यामध्ये छान असं पावडर तयार करायचं, खूप जास्त बारीक असं. जर तुम्ही हे रेग्युलर ड्रिंक केलं ना, केसांमध्ये खूप जास्त फरक पडतो. केस वाढायला सुरुवात होते, दाट व्हायला सुरुवात होतात. मी खूप सारे रेसिपी बनवते आवळ्याचे. जितकं माझ्याकडनं खाल्लं जातं ना, तितकं खाते मी. आणखीन खूप रेसिपी करते मी केसांसाठी. ते पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. त्याच्यातलीच एक रेसिपी ही शेअर करते. ते असं छान प्रकारे पावडर तयार करून झालं ना, तर चाळणीने ना त्याला छान गाळून घ्यायचं व लास्टला जो जाड पार्ट उरतो ना, त्याला पण एक तर परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं बारीक पावडरमध्ये. तर बघू शकता पावडर रेडी आहे. तर असं एका डब्यात भरून द्यायचं व त्याला रोज सकाळी 1 चम्मच पाण्यात विरघळून रोज सकाळी प्यायचं. त्याच्याने तुम्हाला खूप इफेक्ट पडेल. नक्कीच ट्राय करा. व आवळ्याचे कुठलेही पदार्थ खाल्ल्याने ना, तुम्हाला कुठल्याच डॉक्टरची गरज पडणार नाही केसांसाठी. तर अशाच रेसिपी नक्की ट्राय करत राहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.